शिव जोशाबा क्रीडा शैक्षणिक व सांस्कृतिक मंडळ साईनगर कुरुल रोड मुरळ आयोजित भारतरत्न बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती आज आपल्या साईनगरमध्ये उत्साहात पार पडते. आज मोहोळ शहरामध्ये सर्व ठिकाणी सोलापूर जिल्हा संबंध महाराष्ट्र अखंड भारतवर्षभर आणि आता विनोद बोलल्याप्रमाणे अख्ख्या विश्वामध्ये बाबासाहेब आंबेडकरांची जयंती अत्यंत धूमधडाक्यामध्ये साजरी होते. आज अनेक वक्ते आपल्या समोर बोलले. मी कार्यक्रमाला आलो होतो त्यावेळेला बऱ्याच जणांची भाषणे झाली, परंतु व्यासपीठावर माझे मित्र विनोद कांबळे, हनुमंत कसबे, आपले पंचायत समितीचे सदस्य माझे मित्र बाळासाहेब गायकवाड, व्यासपीठावर उपस्थित मोहोळ नगर परिषदेचे नगरसेवक सरफराज सय्यद, आमचे दुसरे नगरसेवक लखन कोळी, कारंडे साहेब आणि या कार्यक्रमानिमित्त सुधाकर काशी सरांचं व्याख्यान झालं. त्यांचे मनापासून आभार मानतो. आता मोहोळ शहरामध्ये आपल्या कार्यक्रमाला येण्याच्या अगोदर इथे 2 मंडळं होती. दोन्ही मंडळं या बारीने एकत्र आली आणि त्यांनी श्रीमंत कोकाटे साहेबांचं व्याख्यान ठेवलं होतं. ते माझे शुभास्ते होतं. आणि मग कारंडे सर, आज काळाची गरज आहे. श्रीमंत कोकाटे साहेबांचं व्याख्यान असेल, काशी सरांनी केलेलं इथं मार्गदर्शन असेल, बाबासाहेबांची लोकशाही जगणं अत्यंत गरजेचं आहे. बाबासाहेबांनी या देशाला घटना देत असताना 5000 वर्षापूर्वी मागचा विचार केला. बाबासाहेब देश विदेशात शिक्षण घेतलं. बाबासाहेब जगत विख्यात ज्ञानी झाले. ज्या वेळेला हा भारत देश स्वतंत्र झाला आणि या भारत देशाला बाबासाहेबांनी घटना प्रदान केली, त्यावेळेला बाबासाहेबांच्या मनामध्ये एक खंत होती, मी असेल नसेल परंतु माझा समाज शासनकर्ती जमात झाला पाहिजे. म्हणून बाबासाहेबांनी विधानसभेत अनुसूचित जातीसाठी राखीव मतदारसंघ ठेवले. देशाच्या संसदेमध्ये अनुसूचित जातीसाठी लोकसभा मतदारसंघ ठेवले. आणि मग हा मोहोळ मतदारसंघ हा 247 राखीव विधानसभा मतदारसंघ हा राखीव झाला. आणि या राखीव मतदारसंघातून एक टांगेवाल्याचा मुलगा बाबासाहेबांच्या घटनेमुळे आणि या मोहोळ तालुक्यातल्या मायबाप जनतेने मला तब्बल 31,000 मताधिक्यांनी निवडून दिलं आणि महाराष्ट्राच्या विधानसभेत आमदार म्हणून पाठवलं.
हा विचार एक चळवळीतला कार्यकर्ता म्हणून मी विधिमंडळात गेलो. माझे अनेक सहकारी मला तिथे भेटले. परंतु आज समाजामध्ये जागृतीची अत्यंत गरज आहे. विधिमंडळाचं कामकाज बघत असताना त्या विधानसभेच्या सर्वोच्च पदावर अध्यक्ष पदावरही बसण्याचा सन्मान या पावसाळी आपलं अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये मला मिळाला. आणि महाराष्ट्राचं सार्वभौम सभागृह, त्या सभागृहाच्या अध्यक्षपदाच्या खुर्चीवर बसून मी 6-7 तास विधिमंडळाचं कामकाज चालवलं. त्यानंतर आपल्या लक्षात आलं की ही लोकशाही बाबासाहेबांनी कशी दिली. जर आपल्यासारखे कार्यकर्ते त्या विधिमंडळात गेले नसते तर विधिमंडळाचं कामकाज, राज्य सरकारचं कामकाज आपल्याला समजलं नसतं. संसदेमध्ये सुद्धा तीच परिस्थिती. एखादी चुकीची घटना होत असेल तर ताडदिशी बोलण्याची धमक हे आमदार म्हणून आपल्यामध्ये, परंतु ज्या वेळेला आवाज दाबला जातो, जेव्हा बोलण्याची संधी दिली जात नाही, तेव्हा संसदीय आयुध्याचा वापर करून विधिमंडळामध्ये आपला आवाज मोठा करण्याचं काम गेल्या 16-17 महिन्यामध्ये केलं. या मोहोळ तालुक्याचा सन्मान वाढेल अशा पद्धतीचं काम या मोहोळ मतदारसंघाचा आमदार म्हणून महाराष्ट्राच्या विधानसभेत केलं. बांधवांनो, आज अधिक वेळ घेणार नाही, कारण महिला मोठ्या प्रमाणामध्ये आलेल्या आहेत. मला वाटते स्वयंपाक करून आले असाव्या किंवा आता इथून जाऊन स्वयंपाक करावा लागला, कारण रात्रीची 9 वाजत आलेली. हा, त्याच्यामुळेच बहुसंख्य महिला उपस्थित आहेत. आणि त्यामुळे समाजामध्ये कारण सर जागृती होणं अत्यंत गरजेचं आहे. चळवळीमधल्या सगळ्या कार्यकर्त्यांना मी ज्या ज्या गावाला भेटी देतो ते प्रत्येकाला आंबेडकर जयंतीच्या निमित्तानं ग्रामीण भागातून 3 तालुक्याचा आमदार असल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये कार्यकर्ते भेटत आहेत. त्या प्रत्येकाला सांगतो की बाबासाहेबांनी आपल्याला वाचायला सांगितलं, नाचायला सांगितलं नाही. लोकप्रबोधन कार्यक्रम होणं अत्यंत काळाची गरज आहे. आपण पाहिलं असेल छत्रपती शिवाजी महाराजांचा सातारा, ज्या साताऱ्यामध्ये वर्गाच्या बाहेर बसून माझा बाबा शाळा शिकला, तोच बाबा या भारतीय घटनेचा शिल्पकार झाला. त्या साताऱ्यामध्ये महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्राचा अस्तित्व 1960 साली आणला आणि महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री झाले, तोच सातारा. आणि विधिमंडळाचं अधिवेशन चालू असताना 2-2 मंत्र्यांना 25-25, 30-30 पोलीस गुराढोरासारखं वडतायत. 27 सदस्य संख्या असणारा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष होतो आणि 37 लोकसभा सदस्य संख्या असणारा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष पराभूत होतो. विधिमंडळामध्ये प्रचंड मोठ्या आवाजामध्ये रणकंदन माजलं. सभागृहाचं कामकाज तहकूब झालं. विधान परिषदेमध्ये प्रचंड मोठा आवाज आमदार लोकांनी उठवला. आज व्यासपीठावर उपस्थित असणारे माझी चळवळीतले सर्व सहकारी, हनुमंत सर, विनोद सर, सर्व शिक्षक, आमच्या मनामध्ये एक प्रश्न आला की लोकशाहीचा दिवसाढवळ्या खून सातारा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये झाला. लोकशाहीची व्याख्या काय आहे ही साताऱ्याच्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये आम्हाला समजली. बहुमत असताना सुद्धा
अध्यक्ष होऊ शकत नाही. म्हणजे ही लोकशाही कुणीकडे घेऊन निघालेली आहे याचा विचार चळवळीतल्या कार्यकर्त्याला आता करावा लागतो. समाजातल्या सर्व घटकाला येणारा काळ बिकट आहे. सातारा हे जे एक मॉडेल उदाहरण आहे. 26 जानेवारीला पालकमंत्र्याला सॅल्यूट मारण्याचं काम, झेंड्याला वंदन करण्याचं काम त्या जिल्ह्याचा कलेक्टर, त्या जिल्ह्याचा एसपी करतो. परंतु साताऱ्यामध्ये त्या पालकमंत्र्याला त्याच कलेक्टरनं त्याच एसपीनं 25 पोलिसांनी दरोडेखोर असेल, चोर असेल, 307 आरोपी असल्याप्रमाणे असं दरादरा ओढलं. शेवटी त्या पालकमंत्र्याच्या कोपऱ्याला जखम झाली, हातातून रक्ताची धार व्हायला लागली, हाताला रुमाल बांधला आणि महाराष्ट्राचा कॅबिनेट मंत्री गाडीमध्ये बसला. जिथं मंत्री सुरक्षित, 2 मंत्री सुरक्षित, पोलीस बळाचा वापर करून बाबासाहेबांची लोकशाहीची हत्या करण्याचं काम सातारा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये झालं. काल ते साताऱ्यात झालेलं आहे, उद्या मोहोळमध्ये होईल, सोलापूरमध्ये होईल, महाराष्ट्रामध्ये होईल. हा विचार चळवळीतल्या कार्यकर्त्यांनी 100 वेळा विचार केला पाहिजे की येणारा काळ आपल्यासाठी बिकट आहे. मी मगा मोहोळ शहरामध्ये बोललो, तिथं दोन्ही मंडळ एकत्र आल्यानंतर श्रीमंत कोकाटे साहेबांचं व्याख्यान ठेवलं होतं. तिथं सुद्धा मी ही गोष्ट बोललो की बाबासाहेबांची जयंती साजरी करत असताना फक्त डीजे लावून आपल्याला मिरवणुका काढून चालणार नाही. तमाशाचे फड किंवा ऑर्केस्ट्रा लावून आपल्याला आता चालणार नाही. बाबासाहेबांनी आपल्याला वाचायला शिकवलं, आम्ही नाचायला लागलोय, परंतु अशा लोकशाहीची हत्या साताऱ्यामध्ये होती. त्यामुळे उद्याची सदृढ लोकशाही जर आपल्याला जिवंत ठेवायची असेल तर समाज प्रबोधनाचे कार्यक्रम झाले पाहिजे. शाहीर आणले पाहिजे, शाहिराचे पोवाडे ऐकवले गेले पाहिजे, समाजामध्ये जागृती केली पाहिजे. समाज जागृती करणारे व्याख्यानमाला ठेवली पाहिजे. कार्यकर्ता जागृत होणं अत्यंत गरजेचं आहे. गटातटाच्या राजकारणाला मोठमोठी देऊन बाबासाहेबांची लोकशाही आज अत्यंत धोक्यामध्ये आहे आणि सातारा हे त्याचं ताजं उदाहरण आहे. आम्ही चळवळीतल्या कार्यकर्त्यांनी हा विचार केला पाहिजे की आपल्यामध्ये बाबासाहेबांचं रक्त आहे, आपल्याला इतिहास आहे. 25,000 पेशव्याचा खंडोबा करून भीमा नदीमध्ये टाकणारे आपले पूर्वज होते, म्हणून आपण 1 तारखेला भीमा कोरेगावला जाऊन त्या विजयी स्तंभावरती नतमस्तक होतो. 1927 साली बाबासाहेब सुद्धा त्या नतमस्तक झाले. कसं लढायचं आपल्याला माहिती आहे, परंतु येणारा काळ चळवळीतल्या प्रत्येक कार्यकर्त्याने हा विचार केला पाहिजे की समाजाबरोबर सुद्धा आपल्याला आता बहुजन समाजाला जोडावं लागेल. कारण ही चळवळ, ही लोकशाही वाचवणं अत्यंत काळाची गरज आहे. आता सरांनी सांगितलं तुम्ही डीपीची मागणी आपण केली होती. पाठीमाग कारंडे सर ज्या वेळेला मी इथं आलो होतो कार्यक्रमाला, त्यावेळी काही लाईट्स आपल्याला नव्हते. मी ताबडतोब नगरपालिकेचे शिवाला सांगून लाईट स्मार्ट दिवे लावण्याचं काम केलं. मी लड्डू त्यावेळेला आमचा सरपंच नगरसेवक नव्हता, त्याला ती इथं पाठवायची होती. मला वाटतं ते सर सरांचा अर्थ काय, थोरात सर कुठे आहेत? हा, थोरात सरांना मी एकदा फोन केला. सर आठवतं ना, लाईट लागल्या का? लागल्या ना. आता डीपीची मागणी केली मी आज, मला कारंडे सर लिहून द्या.
कोणता डीपी पाहिजे? पण शिव आपलंय गायब जरी केला असं तर पुन्हा आपण बसू, काय काळजी करत. मी आमदार असताना काय अडचण असेल कारण नाही. हा डीपी सुद्धा ताबडतोब सर आपल्याला मंजूर करून देईल, काळजी करण्याचं कारण नाही. मला ते एकदा लिहून द्या. दुसरं असं की आपण उघड्यावरती कार्यक्रम करता, परंतु मला थोड्या जागेची माहिती काढली सर द्या. मला जागेची माहिती द्या. लड्डू तू या भागाचा नगरसेवक आहे, देशमुख आहे ना? हा, नाही नगरसेवक बी आपलाच आहे. हा, आपण सगळ्यांनी निवडून दिला. आमदार बी आपला आहे, नगरसेवक बी आपलं आहे, नगरपालिका आहे आपल्या ताब्यात आहे. काय अडचण असायची कारण नाही. ते आजारी आहेत देशमुख, त्यांना कावीळचा आजार झाल्यामुळं त्यांचे वडील आता मासन कार्यक्रमाला होते. पण कारण सर मला तुम्ही या ज्या 2-3 विषयाच्या मागण्या आहेत त्या द्या. मी निश्चितपणानं आपल्याला आश्वासन देणार नाही, आपण घरची लोक आहेत. पण मी आश्वस्त करतो की चांगल्या पद्धतीचा एक टुंबाज हॉल आपल्याला कार्यक्रम करण्यासाठी कायमस्वरूपी दिला जाईल. त्याच्यासाठी जो काही निधी लागेल ते निधी कमी पडणार नाही. कारण सर माझं आडनाव खरे, मी माझ्या आयुष्यामध्ये खोटं कधी बोललो नाही. संध्याकाळी झोपताना सुद्धा कुणी असं आपल्याला म्हणलं नाही पाहिजे की हा खोटा माणूस आहे. आजपर्यंत तरी सर मला हा खोटा माणूस आहे असं कोण म्हणलं नाही. मी आमदार नसताना सुद्धा या मोहोळ शहराला 17 टँकरनं पाणी पाहतो. आपण बघितले 20 दिवसात एकदा पाणी येत होतं. स्वतःच्या स्वखर्चातून मोहोळ शहराला जवळजवळ 76 दिवस पाणी पाजण्याचं काम तुमच्या राजू खरेने केलं. आणि मोहोळच्या मायबाप जनतेने मला विधानसभेच्या निवडणुकीमध्ये 15,000 मतदान झालं. काय म्हणायचं, जवळजवळ 12,500 मतदान मला देऊन मोहोळच्या जनतेने सुद्धा पान ठेवलं नाही. सरकारची लाडकी बहीण इथे चालली नाही, पण मोहोळ शहरात पाणीवाला दादा चालला. 30 वर्षाची सत्ता 30,000 पाडली. 30 वर्षाची सत्ता 30,000 आणि वर कारंडे सर 202 मताचा चान लावला. 30,202 मताचं लीड घेऊन माझा विजय झाला. ज्यावेळी शासकीय गोदामातून बाहेर आलो त्यावेळी जवळचे मित्र म्हणून तुझे भाऊ तुम्ही लकी आमदार आहेत. म्हणलं काय विजय तर 30,000 झाला, पण गाडीचा नंबर 202 आहे, त्याच्यामुळे 30,202 मतांनी तुम्ही विजयी झाला. म्हणजे याच्यामध्ये सुद्धा म्हणजे विजयात दूध पित असताना दुधात साखर पडली. त्यामुळं माझी जबाबदारी इतकी वाढली कारण सर की जे जे काम घेऊन माणसं माझ्याकडे येतात त्या माणसाला कधी खाली हात परत पाठवत नाही. सकाळी उठल्यापासून ते संध्याकाळी झोप असते. गरीब द्या, आजारपणाचं दुखणे घेऊन द्या, लग्नाचं गरीबाचं लग्न असू द्या, कोणाचं हॉस्पिटलचं काम असो, कारण सर मी एकाही माणसाला परत तरी पाठवलं. जे असेल ते मला 2 मुली आहेत. हम दो हमारे दो, त्या आपल्या घरी जातील. मला जगायला नवरा बायकोला 15 एकर जमीन आहे. मी बायकोला नेहमी म्हणतो तुला किती बकरी लागते? मला दुपारी अर्धी आणि संध्याकाळी एक. ती तर एकच टाइम जेवते. तिचं जेवण 4 किंवा 5 वाजता असतं रात्री जेवण. कशासाठी हे, कशासाठी हट्ट?
आईच्या रुद्रातून आपण असंच आलो आणि जाताना सुद्धा आपण असंच जाणार आहे. फक्त एक होईल, आमचा कार्यक्रम लाकडात होईल आणि पैसेवाल्याचा कार्यक्रम चंदनात होईल. पण मशानभूमी ही शेवटचा स्टॉप सगळ्यांसाठी, कुणालाही चुकलेला नाही, राजा हरिश्चंद्रालाही चुकलेला. आणि म्हणून अधिक वेळ घेणार नाही, कारण सरळ आपण जेवणाची मंडळांनी चांगली सोय केलेली आहे. माझ्या आया बहिणी सगळी जेवणाची वाट बघतायत. ते बोलते आमदार साहेब खूप बोलल्यामुळं थोडं कमी जेवण केलं, परंतु तुम्हाला बघितल्यानंतर ना अत्यंत आनंद होतो. ज्यावेळेला आंबेडकर जयंतीच्या कार्यक्रमाला जातो, त्या गावामध्ये, त्या शहरामध्ये, त्या भागामध्ये ज्यावेळेला आपले बांधव सगळे भेटतात, त्यावेळी मन भरून येतं की तुमच्या मताच्या अनमोल किमतीमुळं हा बाबासाहेबांचं लेकरू महाराष्ट्राच्या विधानसभेत आमदार म्हणून गेलेलं आहे. तुम्हाला भेटून जात असताना एक प्रचंड मोठा आनंद माझ्या मनामध्ये असतो. आपण सांगितलेली सारी कामं, कुठलंही काम माझ्याकडे राहणार नाही. मग सर बोलले की आम्ही पाठपुरावा करायला कमी पडलो. आपण आलं नाही तरी सुद्धा चालेल. माझा नंबर आहे, मला फोन करा, मला व्हॉट्सअप करा, मला आठवण करून द्या की हे आमदार साहेब काम राहिलेलं आहे, ताबडतोब करेल. परंतु ही जी डीपीचं काम आहे ते काम ताबडतोब मार्गी लावलं जाईल. कारण सर आपण त्या जागेच्या संदर्भामध्ये मला लवकरच माहिती द्या. सुशोभित आणि चांगला पद्धतीचा हॉल हे आपल्या सगळ्या आया बहिणींच्या या बांधवांच्या कार्यक्रमासाठी एक कुंभात चांगला हॉल बांधण्याची व्यवस्था मी करून देतो. कुठलाही निधी आपल्याला कमी पडणार नाही. पुन्हा एकदा बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्तानं आपणा सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि मी आपली रजा घेतो.